आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। रोहन पैठणकर प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा। मेहकरातील भीमसैनिक आक्रमक रास्ता रोको करून केले आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दलित तरुण रोशन पैठणकर दलित तरुणाचे अपहरण करून त्याला मैदानात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली। एवढ्यावरच हे थांबले नाही तर त्याला विवस्त्र केले, त्याचा व्हिडिओ काढून तो प्रसारित केला व या दलित तरुणावर जीवघेणा हल्ला केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर मोक्का लावा अशी मागणी केली आहे। या संदर्भात काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोरील मेहकर बुलढाणा रोडवर भीमसैनिकांनी रस्त्यावर येऊन जोरदार निदर्शने केली व काही काळ रस्ता रोखून धरला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधानाचा विजय असो, रोहन पैठणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या जातीवाद्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे। झेंडा प्रकरणातील वेणी सुलतानपूर येथील बौद्ध बांधवांवरील गुन्हे तात्काळ मागे घेतलेच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे भाई कैलास सुगधाने, ज्येष्ठ नेते सोपानदादा देबाजे, प्राध्यापक DS वाघ, युवा नेते संघपाल पनाड, तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा गवई, सिद्धांत वानखेडे, प्राध्यापक गजेंद्र गवई, भास्करराव गवई, लहूशक्तीचे प्रदीप कांबळे, भारत मुक्ती मोर्चाचे भागवतराव जाधव, सुरेश मानवतकर, भूमी मुक्ती मोर्चाचे भीमराव खरात, अण्णाभाऊ साठे फोर्सचे प्रभाकर आवारे, वंचितचे प्राध्यापक आबाराव वाघ, बबनराव वानखेडे, राधेश्याम खरात, दुर्गादास काटे, शाहीर संघपाल गवई, शाहीर देवानंद वानखेडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पथसंस्थेचे अध्यक्ष विजय खिल्लारे, कामगार नेते विजयराव सपकाळ, नानासाहेब देबाजे, दादासाहेब गवई, जमाते हिंदचे जब्बार खान, जनाब सिकंदर मौलान, पत्रकार रफिक कुरेशी, टिपू सुलतान ग्रुपचे युनुस पटेल, छोटूभाई गवडी, रियाजभाई कुरेशी, रवींद्र वाघ, पत्रकार गजानन सरकटे, सुनील मोरे, संतोष जाधव, आम आदमीचे भानुदास पवार, उद्धव फंगाड, प्रदीप सरदार, अमित काकडे, बौद्धाचार्य सुरेश पवार, प्रकाश सुगधाने, HS वाघ, गणेशराव गवई, गजानन जाधव, मोहन सुगधाने, मंगेश वानखेडे, समाधान देवकुळे, संजय कळसकर, भीमराव गवई, मोहन अंभोरे, संदीप बोरकर, दिलीप खरात, वाळू वानखेडे, समाधान चव्हाण, कविराज पाखरे, समाधान सरदार, सतीश इंगळे, अभिधम्म विहार समितीचे SB गवई, प्रकाश पवार, बडीभाऊ मोरे, दीपक अंभोरे, सुनील इंगळे, रवी वाघमारे, कैलास जाधव, संजय वाघमारे, किरण पनाड, बेंबिसार पनाड, प्रसेनजित पनाड, शुभम जावळे, विशाल पनाड, संदेश पनाड, शोभाबाई वाघमारे, लीलाबाई कटारे, शोभाबाई जाधव, लताबाई जाधव, वर्षाताई जाधव, नैनाबाई कटारे, तारामतीबाई गवई, वच्छलाबाई गवई, लीलाबाई डोंगरदिवे यांचे मेहकर लोणार तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला पुरुष नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। बागलाण वृत्तांतसाठी सागर कांगुर्डे। जातीयवादी मानसिकता मुर्दाबाद। थांबा इथं आता मागवा आदर्श होश में दादा इथं माझा होश में महाराष्ट्र सरकार भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो, भारतीय संविधानाचं जय हो, भारतीय संविधानाचं जय हो। वाचून दाखव माननीय उपविभागीय अधिकारी असे मागे सगळे एक मिनिट दादा दर्शक मागे या दर्शक मागे या दर्शक मागे समोर या असं थांबा हा सर मलाच वाचून दाखवायला हा थांबतो। विषय खामगाव जिल्हा बुलढाणा येथील रोहन पैठणकर या दलित तरुणावर जात धर्म विचारून विवस्त्र करून अमानुष मारहाण करणाऱ्या जातीवादी नाराधामावर मोकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याबाबत अर्जदार मेहकर लोणार तालुक्यातील समस्त आंबेडकरी चळवळीचे पक्ष संघटना नेते व कार्यकर्ते महोदय दिनांक 23/6/2025 रोजी रात्री 11:30 वाजता खामगाव येथील दलित तरुण रोहन पैठणकर या जातीवादी समाजकंटकाने चौकातून उचलून नेऊन त्याचे अपहरण केले। एका बाजारात आणून त्याला अमानुष मारहाण केली। याच्या धर्माची व जातीची विचारपूस करून त्याला विवस्त्र केले, तसेच त्याचा व्हिडिओ काढून व्हिडिओ प्रसारित केला। ही घटना राज्याच्या पुरोगामी काळजीला भासणारी व कलंकित करणारी आहे। या घटनेचा मेहकर लोणार तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटना यांच्याद्वारे आम्ही तीव्र निषेध करत आहोत। रोहन पैठणकर गाय चोरीचा संशय घेऊन त्याला बेदहाण मारहाण केली व जातीवादी शिवीगाळ केली। वास्तविक ही बाब पोलिसांच्या अखत्यारीतील असून
सुद्धा या गुन्हेगारी रीतीच्या लोकांनी बिना अधिकाराने कायदा आपल्या हातात घेतला व त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दलितावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीनं ठेचून काढून या प्रकरणातील सर्व आरोपी विरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी सुलतानपूर येथील पुतळ्याच्या व झेंड्याच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने संयमाने सोडावा. तसेच या दोन्ही प्रकरणातील दलितावर दाखल केलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत करिता निवेदन सादर करीत आहोत. हे आमचं निवेदन आहे केलेले आहेत त्याचा पाठपुरावा आपण या ठिकाणी करावा. त्याची साहेब चौकशी करून जरा तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे रोहन पैठकर याला न्याय मिळालाच पाहिजे. एक जण जाऊन ओसी घेऊन घ्या. साहेबाचं काम